जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। सावित्री एव्हेन्यू मॉलच्या बाहेर अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे नागरिक, महिला आणि प्रवासी त्रस्त झाले। मॉलकडून ग्राहकांना रिक्षा मिळाव्यात याकरिता हा अनधिकृत रिक्षा थांबा प्रोत्साहन मिळाला आहे। तसेच वानवडी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मॉलकडून नियमित हप्ते मिळत असल्याने या अनधिकृत रिक्षा थांब्याला अभय पोलिसांनी दिले असल्याचा स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे। 93 एव्हेन्यू मॉल मध्ये जाण्यासाठी ग्राहक बिनधास्तपणे रॉंग साइडने येत असतात। रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात, त्यात येथे अनेकदा गाड्या एकमेकांना घासतात, त्यातून वादविवाद हे प्रकार होत असतात। मॉलचे कर्मचारीही रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत करत नाही, पण वानवडी वाहतूक शाखेचे पोलीस मात्र मॉल व्यवस्थापनाशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे इकडे डुंकूनही पाहत नाही, कारण वसुलीवाल्यांची दिमाखात वसुली सुरू आहे अशी दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरू आहे। एकीकडे पुणे शहर असो वा वानवडी चौक, प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणारे वानवडी पोलीस मॉलच्या अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई कधी करणार असा नागरिकांचा खडा सवाल आहे। तरी वानवडी वाहतूक पोलीस विभागाने मॉलच्या अनधिकृत रिक्षा थांबा बंद करावा, मॉल व्यवस्थापनाला वाहतूक सुरळीत राहावी, तसेच ग्राहक यांच्या वाहनांकरिता रस्त्यावर नव्हे तर स्वतःच्या मालकीच्या जागेत जागा करून द्यावी, त्याकरिता पुरेसे कर्मचारी नेमावेत। यासाठी वानवडी वाहतूक पोलीस विभागाने कायदेशीर नोटीस बजावून कडक पोलीस कारवाई करण्याची मागणी एकमुखाने वानवडीमधील जनतेने केली आहे। हॅलो सर, नमस्ते, बोला की सर। नमस्ते, संपादक वाघमारे बोलतोय सर, बोला की सर। ते आपल्या ॲन्युअल जो मॉल आहे, हां, त्या मॉलचा जो तिथे रिक्षा अनधिकृतपणे जो रिक्षा थांबा आहे, हां, तो काय लिगल आहे का? नाही, लिगल नाही देतो, कारण नागरिक वैतागले सर, आणि काय होतं नियम, नागरिक वैतागले तिकडे। फातिमा नगरकडे दिशेला तो मॉलचे लोक पण बाहेर येतात, तर त्या दिशेला जायचं सोडून उलट्या दिशेने येतात। बरोबर आहे। ते रिक्षा बिंदासपणे थांबतात। त्या रिक्षाचं तुम्हाला मी त्या रिक्षामुळे किती ट्रॅफिक झाली आहे, वाहतूक कोंडी झाली आहे, याच्यावरती काय ऍक्शन घेत नाही तुम्ही? रोज ऍक्शन असते साहेब तिथं। काय त्या मॉलवाल्यांना 2-3 नोटिसा सुद्धा दिलेत। ओके, काय तिथं मॉलवाल्यांनी बोर्ड लावले नोटिसा दिल्यानंतर, काय परंतु काय झालंय, लोकांना शिस्तच नाही। ओके, काय ते उलट्या दिशेने येतात आणि उलट्या दिशेने आले की आम्ही त्यांच्यावर कारवाई तर करतोय, 100% करतोय, इकडून बी करतोय आणि तिकडून करतोय। त्यात काय झालंय, तर तो जंक्शन झालाय मोठा। आता बीआरटी काढले ना आपण, बरोबर। आता तिथं सध्या हे बसवायचं काम चालू आहे, डिवायडर। आता सध्या चालू आहे डिवायडर बसवायचं काम चालू आहे, बरोबर। एकदा डिवायडर बसू दे, काय त्याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी आपण तोडगा काढू, काय ओके। आणि कारवाई तर कंटिन्यू चालू असते तिथे। आमचे 2 अंमलदार असतात तिथे, एव्हेन्यू मॉलच्या बाजूने येणारे आणि ते पण सांगतो, कारण तिकडे जे आपले कर्मचारी असतात, तर त्या मॉलच्या इथून येणारे लोक त्यांच्या समोर येतात। माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत। अगदी बरोबर आहे, पण त्यांच्यावर काही कारवाईचा बगडा दिसत नाही। नाही, कारवाई करतोय आपण, परंतु लोक काय करतात, असं गाड्या एवढ्याच येतात ना, 10-12 एकदम एकाच वेळेला गाड्या येतात। काय आतनं गाड्या, आता कालच बघा मी थांबून तिथं कारवाई केली। काय त्या वॉचमनला बोलवलं, त्यांचे लोक तिथं नेमायला सांगितले नाही, एकही बाहेर नसतो आपल्या पोलीस, एकही बाहेर नसतो। त्यांना नोटीस अशी दिली, मी जर तिथं अपघात झाला तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेन म्हणून एव्हेन्यू मॉलच्या मॅनेजमेंटला पत्र दिलंय मी। ते पत्राची काही कॉपी मिळेल आपल्याला? 100% देतो जी सर, 100% देतो मी त्या पत्राला। सर तिथं वाहतूक जरा तिथं ते तुला तो डिवायडर बसवायचा वगैरे जर व्यवस्थित होऊ दे, काय आणि तिथं आपण नो पार्किंगचा प्रस्ताव टाकलाय। ओके, एव्हेन्यू मॉलच्या समोरचा 200 मीटरचा प्रस्ताव टाकलाय, 200 मीटरचा नो हॉल्टिंग अँड नो पार्किंग। आधीच बोर्ड आहेत ना तिकडे नो पार्किंगचं, नो हॉल्टिंगचे सुद्धा टाकलेत, नो पार्किंग अँड नो हॉल्टिंगचे तिथं, आणि बोर्ड बसवून घेतो साहेब मी। ओके, 100% तिथं तुम्हाला परिणाम दिसतील जी या नजीकच्या काळामध्ये। बस एवढंच, वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी हीच अपेक्षा। 100% सर। ओके सर, थँक्यू आपण एक दिवस। जी सर। जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे।
जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.